दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर गुढी उभारून मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। गोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या 29 वर्षांपासून अखंडितपणे ही परंपरा जपली जाते। यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिखरावर भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सोहळा पार पडला। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गिर्यारोहक कळसुबाई शिखर सर करून गुढी उभारतात। यावर्षी मंडळाच्या सदस्यांनी भल्या पहाटेच शिखर गाठत उगवत्या सूर्याच्या प्रथम किरणांमध्ये कळसुबाई मातेचं पंचामृतानं दुग्धाभिषेक करून पूजन केलं। त्यानंतर गुढीचं विधिवत पूजन करून मातेच्या मंदिरासमोर गुढी उभारण्यात आली। यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। आज कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथजी मराडे यांच्या नेतृत्वाखाली गेले 29 वर्षापासून आम्ही सर्व कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक गुढीपाडवा, नवीन वर्ष तसेच नवरात्रात 9 दिवस आम्ही कळसुबाईच्या चरणी नतमस्तक होतो। तसं आज सकाळीच आम्ही कळसुबाई शिखर चढायला सुरुवात केली। तसंच इथे पूजा वगैरे करून आम्ही सर्व गुढी वगैरे उभारून हिंदू नववर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। तसेच रमजान ईदच्याही सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा। आमच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून गुढीपाडव्याच्या व रमजान ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय माता दी। कळसुबाई शिखरावरून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। प्रभू श्री रामचंद्र, कळसुबाई माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गुढीपाडव्याचा सण साजरा करताना मंडळानं सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्म समभाव या भावनेतून रमजान ईदच्या शुभेच्छाही सर्वांना दिल्या। त्यामुळे या उपक्रमातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आलाय। कळसुबाई मित्रमंडळ दरवर्षी नवरात्रीत 9 दिवस कळसुबाई मातेच्या चरणी नतमस्तक होत असून इंग्रजी नववर्षाचं स्वागतही सर्वोच्च शिखरावर करण्याची परंपरा जपत आहे। गुढीपाडवा उत्सवात अध्यक्ष भागीरथ मराडे, निलेश पवार, प्रवीण बटाटे, काळू भोर, सुधाकर तांबे, संजय शेवाळे, सुरेख चव्हाण, नामदेव जोशी, भगीरथ मसने, नाना टाकळकर, सागर पलटणे, ज्ञानेश्वर काळे, देवदास पाखरे, चेतन जाधव, संदीप परदेशी तसंच इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।